राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला नागरी समस्यांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। बेस्टच्या निकालानंतर झालेल्या फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे चर्चा वाढल्या। बेस्ट पतपेढी निकालानंतर भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। सेना भवन परिसरात भाजपची बॅनरबाजी, ठाकरे ब्रँड कोमात तर स्वदेशी देवभाऊ जोमात अशा आशयाची बॅनरबाजी। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी। एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी साधणार संवाद। बोगस मतदारांवर आता शिंदेंची शिवसेना ठेवणार नजर। एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना करणार ॲपची निर्मिती। ॲपच्या मदतीने मतदार यादीतील मतदारांची नावं आणि पत्ता तपासणार। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात आता मंत्री छगन भुजबळांची सुद्धा उडी। भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज महत्त्वाची बैठक। पालकमंत्रीपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा। बाळासाहेब थोरातांना धमकीच्या निषेधात आज संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चा। काँग्रेस आणि विविध संघटना मोर्चात उतरणार। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदललं। वेल्हे तालुक्याचं नवं नाव राजगड। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल। पंचगंगा नदी धोका पातळीपासून केवळ 3 इंच दूर। अनेक मार्ग बंद झाल्यानं वाहतूक वळवली। 12 कुटुंबातील 51 नागरिकांचं स्थलांतर। 139 पूरग्रस्त भागातील शाळांना सुट्टी। सांगलीतील कृष्णा नदी 42 फुटांवर। धोका पातळीपासून कृष्णा नदी फक्त 3 फूट दूर। 150 कुटुंबांचं स्थलांतर। सांगलीतील अनेक भागात कृष्णेच्या पुराचं पाणी शिरलं। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण 97% भरलं। जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सावध राहण्याच्या सूचना। पुणे जिल्ह्यातील 26 पैकी 22 धरणातून विसर्ग सुरू। खडकवासल्यातील 4ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली। खडकवासल्यातून 40,000 क्युसेकनं विसर्ग। भिडे पूल आणि जयंत टिळक पूल पाण्याखाली। पुण्यातील एकता नगरीमधील सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू। पावसाचा जोर वाढल्यास आणखी विसर्ग होणार। पालिकेची यंत्रणा 3 दिवसापासून सज्ज।